नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जुना कांदा, नवीन कांदा आणि पांढरा कांदा या तिन्ही कांद्याचा बाजारभाव आपण सांगणार आहे आणि गारवा कांदा सुद्धाही बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. शेतकरी मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवस आपण अपडेट दिलं नाही. आपण म्हणजे ड्युटीच्या कारणास्तव अपडेट दिलं नाहीये, परंतु आज इथून पुढे व्यवस्थित अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसामध्ये जो बाजारभावामध्ये थोडासा बदल झालेला आहे. 15 दिवसाखाली जी काही बाजारभाव होता त्याला जो काही ट्रेंड आहे तो ट्रेंड चेंज झालेला आहे. म्हणजे जे काही नवीन कांदा जो काही बाजारभाव होता 15 रुपयाच्या वरती बाजारभाव जात नव्हतं, परंतु मागील ते 2 ते 3 दिवसामध्ये जो काही बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे, काही वक्कल 25 रुपये तर काही वक्कल 27-28 रुपयेपर्यंत गेलेला आहे. परंतु सरासरी बाजारभाव काय निघत आहे आणि काय निघालेला आहे आजचा आणि जुना कांदा काय रेट आहे व्यवस्थित जाणून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 140 गाड्याची आवक आहे. एक गाडी पांढऱ्या कांद्याची आहे. मागील 15 दिवसांमध्ये हीच आवक आहे. आवकमध्ये वाढ नाही ना कमी नाही, आवक स्टेबल आहे. आणि आपण आधी सांगितलं होतं की नोव्हेंबर 15 पर्यंत जे काही आवक आहे ती कमी जास्त होऊ शकते. 15 ते 20 नंतर आवक स्थिर बघायला भेटणार आहे. आवक मात्र स्थिर आहे. तर बाजारभावामध्ये मागील 5 ते 6 दिवसांमध्ये थोडासा बदल जाणवत आहे. ठीक आहे. तर सोलापूर मार्केटमध्ये जुना कांदा बाजारभाव काही लॉट 22-23 रुपयापर्यंत विकत आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर 18 ते 20 रुपयापर्यंत कालही होता, आजही तोच बाजारभाव आहे. तर बदल आहे फक्त नवीन कांद्याचा. तर नवीन कांदा काही वक्कल तुम्हाला सरासरी बघायला भेटणार आहे. म्हणजे काही वक्कल म्हणजे 1-2 लॉट आहे ते 2500 पार आहेत, म्हणजे त्यात 2600-2700 आहेत. परंतु तो जो काही बियाणे आहे ते भिजवायसाठी शेतकरी घेत आहे. शेतकरी त्या कांद्याचा रेट वाढवायचा प्रयत्न आहे आणि काही वक्कल मोठा लॉटही मोठ्या प्रमाणात जात आहे आणि 20 ते 25 रुपयापर्यंत बरेच असे लॉट आहेत ते जात आहे. परंतु सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता 17 रुपयापासून ते 1900 रुपयापर्यंत नवीन कांद्याचा बाजारभाव आहे. काही लॉट जात आहे ज्या कांद्याला वाळलेला कांदा असेल, कलरफुल कांदा असेल आणि डॅमेज असेल तर चांगला बाजारभाव आहे. आणि आपण म्हटलं तो जोपर्यंत मार्केटमध्ये चांगला कांदा मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत बाजारभाव काय वाढणार नाहीये. आणि आज अशी स्थिती आहे मागील 2 ते 3 दिवसापर्यंत पासून की मार्केटमध्ये चांगला कांदा हळूहळू वाढत आहे. म्हणजे चांगला कांदा मार्केटमध्ये येत आहे आणि डिसेंबर दुसऱ्या आठवड्यापर्यंत मार्केटमध्ये चांगला कांदा राहणार आहे. बाजारात सुद्धा चांगला राहण्याची शक्यता आहे. तर सोलापूर मार्केटमध्ये पांढरा कांदाची आवक पूर्णपणे ठप झालेली आहे. फक्त एक गाड्याची आवक आज पांढऱ्या कांदे झालेली आहे आणि बाजारभाव 3000 रुपयापर्यंत भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जी गरवा कांदा आहे, भरपूर शेतकरी आहे की सोलापूर मार्केटमध्ये गरवा कांदा जास्त रेटमध्ये जातो आणि आजही तोच परिस्थिती आहे. सोलापूर मार्केटमध्ये एक नंबर कांद्याला जो काही गरवा असेल ते 18 रुपयापासून ते 2200 रुपयापर्यंत विकत आहे. चांगली स्थिती आहे. परंतु सध्या जे काही कांद्याची क्वालिटी आहे ती कमी आहे, साईज कमी आहे, त्यामुळे मागणी सुद्धा कमी आहे. येणाऱ्या काळामध्ये गरव्या कांद्याचे बाजारभाव चांगले राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे काही बाजारभावाचं ट्रेंड आहे ते हळूहळू पुढे सरकत आहे. बाजारभावामध्ये थोडी बदल होतानाही दिसत आहे. आपण या गोष्टीवर चांगलं लक्ष ठेवून आहे. तर शेतकरी मित्रांनो, नवीन काही अपडेट आलं तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला शेवट बघितल्यावर धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.